47 से आगे जा रही है। पिंपरी में तो पूरा वन वे चल रहा है, कोल्हापुर में वही चल रहा है, सांगली में वही चल रहा है, इचलकरंजी में वही चल रहा है। सांगली में थोड़ा बीच में जिसको कहे कि थोड़ा एक जगह ये रुके थे, अभी गए आगे। और महाराष्ट्र में सब जगह, नागपुर विपुर सब जो ये चित्र है। तो भारतीय जनता पार्टी माननीय मोदी जी के नेतृत्व में, माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में और यूटी के सारे नेताओं के नेतृत्व में बहुत अच्छा यश प्राप्त करेगी। 29 में से एक हाथ मालेगांव छोड़कर 28 में मेयर महायुति के बैठेंगे, उसमें भी ज़्यादा बीजेपी के बैठेंगे। झाले ना सकाळी झाले हिंदी मराठी काय एमआयएम ने आपला खुट्टा अजूनही मजबूत ठेवलेला आहे। आता मुंबईमधून मी तुम्हाला थोडं बाहेर नेते, सीमोल्लंघन करूया आपण, अहिल्यानगरमध्ये जाऊया। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे तर शिवसेना 10 जागांवर आघाडीवर आहे। अहिल्यानगरमध्ये एनसीपी भाजपकडून बहुमताचा आकडा हा पार झालाय। एनसीपी आणि भाजपची त्या ठिकाणी युती झालेली होती, दोघे एकत्र होते। बरोबर। शिवसेनेची 10 जागांवरती आघाडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अहिल्यानगर महानगरपालिका अर्थात त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये देखील विखेंची दावेदारी मजबूत असते खरं तर। खासदार निलेश लंके यांची देखील होतीच तिथे प्रतिष्ठापणाला की नेमका अहिल्यानगर कुणाचं आहे। म्हणजे आता मुंबई कुणाची आहे हे आपण बोलून झालं, पण अहिल्यानगर कुणाकडे जात आहे पाहणं महत्त्वाचं होतं, कारण तिथले स्थानिक गणित वेगवेगळी होती। अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे अहिल्यानगर कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं होतं। एक मोठी लढत मुंबईमध्ये उर्मिला पांचाळ या विजयी झालेल्या आहेत। त्यांनी भाजपचे संदीप पानसाडे यांचा पराभव केलेला आहे। आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, उर्मिला पांचाळ या विजयी झालेल्या आहेत। तर मोठी लढत आणखीन एक आपण बघतोय मुंबईमध्ये, राजश्री शिरवाडकर या विजयी झाल्याचं कळतंय। त्यांनी उबाटा गटाच्या माधुरी भिसे यांचा पराभव केलेला आहे। तर मोठी ब्रेकिंग न्यूज आता पुन्हा एकदा समोर येते। ब्रेकिंगवर ब्रेकिंग येतात। नागपूरमध्ये भाजप 100 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर 100% भाजप 100चा आकडा त्यांनी पार केलेला आहे। भाजप चौथ्यांदा सत्तेत येण्याचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे। मुंबईमध्ये महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करते, नागपूरमध्ये भाजपने आपलं होम ग्राउंड राखलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांची जी काही एकूण रणनीती होती नागपूरमधली, जी काही कार्यकर्त्यांची फळी आहे, एकूण केडर बेस वर्किंग जे त्यांचं तिथे झालेलं होतं आणि नागपूरमध्ये त्याचा एक सकारात्मक परिणाम जो तो दिसून येतोय। नागपूर महानगरपालिकेत भाजप चौथ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता आहे। प्रियंका, निश्चितच नागपूरमध्ये आता भाजपकडून सर मोठे नेते आहेत, तिथे प्रतिष्ठापणाला लागलेली होती। आणखी एक मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईमध्ये महायुती बहुमताच्या दिशेने जाताना दिसतेय। त्याच्यामुळे या सगळ्या याच्यात महायुती सरस ठरली असंच म्हणावं लागेल। जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिले, अर्थात म्हणजे या सगळ्या याच्यात कुठल्या वर्गाने कोणाच्या बाजूने कौल दिलेला हा नंतर विश्लेषणाचा भाग ठरू शकेल। पण आता क्षणाला आपण बघतोय मुंबईत महायुती बहुमताच्या दिशेनं वाटचाल करते। मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा कारभारी कोण हे जवळपास स्पष्ट होताना दिसतंय। महायुतीला बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज आहे, त्यामुळे ही एक जागा त्यांना सहज मिळेल, कारण निकाल अजूनही स्पष्ट होत आहेत। ही एक हाती सत्ता महायुती मुंबई महानगरपालिकेवर मिळवणार का, आता हा प्रश्न निर्माण झालाय। गाड्या आलेल्या आहेत, ट्रक आलेले आहेत आपले। ते ट्रक काय म्हणतात बघा, महायुतीचा ट्रक म्हणतो 115 जागांवरती आघाडी, तर दुसरीकडे मनसे आणि उबाटा एकत्रीकरण त्याचा आकडा दिसतोय 67। त्याच्यामुळे हे तर जवळपास स्पष्ट झालेलं आहे की सत्तेचे कारभारी हे महायुती हेच ठरणार आहेत। पण त्यात देखील भाजपला मोठं बहुमत यामध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे आता शिवसेना शिंदे पक्षाला किती वाटा सत्तामध्ये मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आत्ताची आकडेवारी मोठा भाऊ छोटा भाऊ त्याच्यामुळे मोठा भाऊ छोटा भाऊ मध्ये हे तर आपल्याला बघावं लागेल नंतर की महापूर नेमकं कोणाचा बसतोय। न्यूज आपण पाहूयात, मोठी बातमी समोर येते। महायुती बहुमताच्या दिशेने आपली वाटचाल करते। 115 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे पहिल्या कलामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचं बहुमत हे जवळपास निश्चित होत आहे। दहिसरमध्ये सेनेचे मंगेश पांगारे विजयी झाल्याचं कळतंय।
आता एक क्षणाचा निकाल आपण बघतो, ठाकरेंच्या राजू मुल्लांचा त्यांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे एक एक करत एक एक निकाल आता समोर येताना दिसत आहेत. पण मुंबईच्या बाबतीत मोठी बातमी, मुंबईच्या जनतेच्या संदर्भातली मोठी बातमी ही आपण पाहतोय की मुंबईच्या जनतेने नेमका कौल कोणाला दिला. 115 जागांवरती आपण जर पाहिलं तर महायुतीची वाटचाल जी आहे ती सत्तेच्या दिशेने होताना दिसते. पण त्याचबरोबर आणखीन एक पुढली ब्रेकिंग न्यूज येताना दिसते प्रियंका, ती देखील आपण जाणून घेऊयात. तर पुण्यामध्ये भाजपचं दुसरं पॅनल देखील विजयी झालेलं आहे. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10चे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झालेत. मोठी बातमी पुण्यातून समोर येते. पुण्यामध्ये भाजपचे 10 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून जे काही भाजपचे उमेदवार होते ते सगळे विजयी. राज्यातली परिक्षेत्राच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. त्याला मिनी विधानसभा म्हटलं जातं. तिथे प्रभाग 10 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये भाजपने आपली प्रतिष्ठा ही जवळजवळ राखल्याचं दिसून येतं. त्यामुळे मुरली अण्णांनी आपल्या ट्रकचा स्पीड कायम ठेवलेला दिसतोय. त्याला मात्र अजितदादा ओव्हरटेक करू शकलेले नाहीत. मेट्रोचा प्रवास फ्री देणार अशी मोठी घोषणा अजितदादांनी केली. एक कलाम 5 काम, पण ते काय मात्र जनतेच्या पचनी पडलेलं दिसत नाही. तरीही जनतेने तिथे भाजपलाच पसंती दिलेली दिसते. पुन्हा आपले ट्रक्स आलेले आहेत. विशाल सर, काय काय घेऊन येत आहेत ट्रक्स? बरोबर आहे. ट्रकचा स्पीड काय सांगतो त्यावरची आकडेवारी आपण बघतोय. मुंबई 85 जागांवर भाजप जी आहे ती आघाडीवरती आहे. त्याचबरोबर शिवसेना उभाठा 57 जागांवर आघाडीवर आहे. आणि एकीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदेची शिवसेना 30 जागांवर आघाडीवर. त्यामुळे स्ट्राईक रेट जर बघितला आपण तर शिवसेना उभाठा पक्षाचा स्ट्राईक रेट हा जास्त दिसून येतो. बिलकुल. मनसे 9 जागांवरती आघाडी कायम ठेवून आहे. त्यामुळे बघूयात ही आघाडी पिछाडी कशा पद्धतीने सुरू राहते. यात काँग्रेस देखील जर आपण पाहिलं तर पिछाडीवरती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 1 जागेवरती. काँग्रेसचा आकडा देखील जाणून घेणं, 11 जागांवरती काँग्रेस जी आहे ती आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळते. तर अजित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवरती त्यांनी आघाडी जी त्यांची कायम ठेवलेली आहे. पण या सगळ्याच्यात मला उत्सुकता होती ती वंचित बहुजन आघाडीबद्दल, पण त्यांनी मात्र आपलं खातं जे काय ते उघडलेलं दिसत नाहीये. 10 जागांवरती इतर अपक्ष हे आघाडीवरती असल्याचं आपण पाहायला मिळतंय. पण हे स्पष्ट आहे, पाण्यासारखं स्वच्छ आहे की मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेनं वाटचाल होताना दिसते. मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते आपल्या समोर. मुंबईमधून ही मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये सेना उभाटाचे नरेश पाटील हे पिछाडीवर आहेत आणि तिथेच MIMचे उमेदवार हे आघाडीवर दिसून येतात. त्यामुळे मुंबईत वॉर्ड क्रमांक 136 मध्ये MIMचे उमेदवार जमील कुरेशी आघाडीवरती आहेत. यानंतर जाऊयात मालेगावमधलं गणित जर आपण लक्षात घेतलं तर तिथं छोट्या मोठ्या तिथल्या स्थानिक आघाड्यात, मालेगावमध्ये जी स्थानिक इस्लाम पार्टी आहे त्यालाच उमेदवारांनी जास्त पण पसंत. शिवसेनेच्या 18 उमेदवारांना आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये मंत्री दादा भुसेंनी जोरदार कामगिरी केलेली म्हणजे होती. त्यांनी अपयश पण त्यांना आलेलं आहे. मालेगावात इस्लाम पार्टीचे 19 उमेदवार जे ते विजयी झालेले आहे आणि शिवसेनेच्या 18 उमेदवार तिथं विजयी झाल्याचं कळतंय. दादा